सो आत्ताच आलो आहे पार्किंग स्लॉटमध्ये. आता आपण निघूया. फायनली मी आता आलेलो आहे खाऊ गल्लीमध्ये. खरंच मरीनवरनं एन्जॉय करून झाल्यावर आता मी खाऊ गल्लीमध्ये आलो आहे. सो आता खाऊ गल्लीमध्ये जाऊन बघतो कशा प्रकारचं जेवण आहे, कुठल्या व्हरायटीज मिळतात. मोस्ट ऑफ इकडची पावभाजी, सँडविचेस वगैरे तर सगळंच खाल्लं आहे. प्रत्येक मुंबईकर इथे आलेलाच असेल, परंतु आता मी आलो आहे तर म्हटलं की तुम्हाला व्हिडिओ दाखवतोच खाऊ गल्लीची. सो आपण आता बघूया खाऊ गल्लीमध्ये जाऊन तिकडे जेवण कशा प्रकारचं आणि जेवणाची टेस्ट कशी आहे हे देखील मी तुम्हाला सांगतो. तुम्ही इथे आलेलेच असाल. सो मस्त आहे प्लेस आणि बऱ्यापैकी छान कॉस्टमध्ये पण आहे, म्हणजे जास्त एक्सपेन्सिव्ह पण नाही हॉटेल्स वगैरे लाईक. तो मुंबईकर असतो जो प्रॉपर तो खाऊ गल्लीला येतच असावा जर चर्चगेट वगैरेला आला तर. आता तोपर्यंत मी तुम्हाला इकडचं पूर्ण खाऊ गल्ली दाखवतो. आता मी अर्ध्यापर्यंत आलेलो आहे. ते बघू शकता तुम्ही गजबजाट देखील आहे आणि या काउंटरवर थोडी गर्दी पण आहे. हे उसाचं एक दुकान होतं इथे, परंतु हे उसाचं दुकान आहे ना ते आता बंद आहे. कदाचित लॉकडाऊन असल्यामुळे ते गावी वगैरे गेले असतील. पण खरंच या खाऊ गल्लीचा एंड हा इथपर्यंत होतो आणि जर तुम्हाला FS म्हणजे फॅशन स्ट्रीटला जायचं असेल तुम्हाला कपडे वगैरे घेण्यासाठी तर हाच रोड पुढे जातो. तो फॅशन स्ट्रीटला कनेक्ट होतो डायरेक्ट. तर चला मग आता आपण खाऊ गल्लीमध्ये थोडंसं खाऊन घेऊया आणि मग नंतर फॅशन स्ट्रीटला जाऊया. या दुकानात उभा आहे आणि मी चिकन ट्रिपल राईस ऑर्डर केलेला आहे. ते पण हाफच आहे कारण मी एकटाच असल्यामुळे मी फुल नाही खाऊ शकत. सो आता मी हाफ चिकन ट्रिपल राईस खाईन. यांना ऑर्डर दिली आणि इकडचं टेस्ट कसं आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. आणि याचा फायनल व्ह्यू देतो तुम्हाला खाऊ गल्लीतला चिकन ट्रिपल राईस कशा प्रकारचा आहे तो. चायनीज वगैरे तर खाऊन झालं. आता आलो आहे मी सोडापॉप पिण्यासाठी. तो आता सोडापॉप पितो मस्तपैकी. इथे सोडापॉप आहे फक्त 10 रुपये. इथे वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर्स देखील आहेत. सो मी तर आता पायनॅपल घेतलं आहे. आता पायनॅपल पितो आणि मस्त शॉपिंगला जातो नंतर. मी सोडापॉप तर घेतलेलं आहे, मस्तपैकी पितो. मस्त छान वाटतं आहे. चिकन ट्रिपल राईस मागवलेलं, त्याचप्रमाणे स्टार्टिंगला लॉलीपॉप देखील मागवलेले. लॉलीपॉप हे थोडेसे कडक होते, म्हणजे जास्त पण नव्हते. एकदम टेस्ट तर फर्स्ट क्लासच होती, काहीच टेन्शन नाही. खरंच खूप छान होतं. पण इतर हॉटेलमध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा लॉलीपॉप हे खरंच खूप म्हणजे नॉर्मली नरम असतात आणि खायला छान मजा येते. पण इकडे थोडेसे कडक होते, एकदम पण नव्हते, पण थोडे कुरकुरीत क्रंची म्हणतात ना त्या टाईपचे होते. आणि ट्रिपल राईस पण खरंच खूप छान प्रकारचा होता. ग्रेव्ही दिलेली, त्यामध्ये ते चिकनचे पीस वगैरे होते, प्लस एक्स्ट्रा कोबी वगैरे होता. सो छान मजा आली. आणि नंतर सोडापॉप प्यायलो, खरंच खूप छान वाटलं. आता चाललो आहे मी शॉपिंगला FSला, फॅशन स्ट्रीट ज्याला आपण असं म्हणतो. सो FSला जातो आणि बघतो काय घेण्यासारखं आहे. एक नॉर्मल टी-शर्ट तर मला घ्यायचंच आहे. सो तुम्हाला मी FS पण दाखवणार आहे. मी खाऊ गल्लीमध्ये खाल्लं, टेस्ट केलं, खरंच खूप छान होतं. आता मी निघालो आहे फॅशन स्ट्रीटला, FSला. सो तुम्हाला जर FSला यायचं असेल तर खाऊ गल्लीचा जो एंड आहे ना तिथे या आणि अशी दोन्ही साईडला मैदानं लागतील. या मैदानातून जी वाट जाते, म्हणजे जो रोड जातो तो सरळ FSलाच जातो. सो तुम्ही लक्षात ठेवा, जर तुम्हाला खाऊ गल्लीतून FSला जायचं असेल तर हा माझ्या मागचा रोड दिसतो आहे ना, तसं तुम्ही सरळ सरळ चालत जा आणि समोर पुढे FS आहे, तिथे तुम्ही छान प्रकारची शॉपिंग करू शकता. सो मेनी व्हरायटी टाईप्स ऑफ तुम्हाला कपडे मिळतील, घड्याळ, वॉच वगैरे, गॉगल वगैरे, हेडसेट, त्याचप्रमाणे स्पीकर वगैरे सगळ्या वस्तू तिकडे अवेलेबल असतात. सो तुम्ही तिकडे जाऊन घेऊ शकता.
आलेलो आहे मी FSला. तुम्ही पाहू शकता हा माझ्या मागचा संपूर्ण एरिया FSचा आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे देखील मिळतात आणि घड्याळ वगैरेची संपूर्ण दुकान आहेत. तो तुम्ही एकदा FSला आलात ना की तो फुटपाथ पकडून तुम्हाला चालत राहायचं आहे. म्हणजे लेफ्ट हँड साईडला तुम्ही पाहाल तर सगळी कपड्याची पट्ट्याची वगैरे दुकान आहेत. सो तुम्ही शॉपिंग करत करत या FSचा आनंद घेऊ शकता. आणि हे सगळे FS फॅशन स्ट्रीट जे म्हणतो आपण ते फुटपाथवरच आहे. संपूर्ण असे कपडे लावलेले असतात आणि खरंच खूप म्हणजे सांगताना ते सांगतात महाग 1200ची पॅन्ट 1300ची पॅन्ट. पण तुम्ही जर एक गुड बार्गेनिंग करणारे असाल तर मी तर माझी जी जीन्स होती ती मला सांगितलेली 1300 रुपये, पण मी इथून घेतलेली ती 400 रुपये. सो थोडंसं बार्गेनिंग स्किल तुमच्याकडे असेल तर तुम्ही उत्तम प्रकारची शॉपिंग इथे करू शकता. त्याचप्रमाणे कपड्याची क्वालिटीचं म्हणायला गेलं तर कपड्याची क्वालिटी पण ही बेस्ट असते. असं काही नाही की म्हणजे फॅशन स्ट्रीट आहे ही दुकानं अशी आहेत त्यामुळे कपड्याची क्वालिटी कशी पण असेल अशातला काहीच भाग नाही. खरंच उत्तम प्रकारचे कपडे आहेत. माझे जे जीन्स मोस्ट ऑफ असतात त्या इथूनच मी घेतलेल्या आहेत. सो मला हे तर प्लेस शॉपिंगसाठी तर खरंच खूप छान वाटतं. तुम्ही पाहू शकता इथे लेडीजसाठी कुर्तीज वगैरे सगळं अवेलेबल आहे. सो तुम्ही इथे या आणि फॅशन स्ट्रीटला शॉपिंग देखील करा. आता मरील त्याचप्रमाणे खाऊ गल्लीमध्ये मस्तपैकी जेवलो आणि नंतर FSला जाऊन शॉपिंग पण केली. एक छान 250 रुपयाचं टी-शर्ट घेतलं मी. ते टी-शर्ट आता मी तुम्हाला दाखवत नाही आहे, परंतु आपला जेव्हा नेक्स्ट व्लॉग येईल त्याच्यामध्ये ते टी-शर्ट मी घालून व्लॉग करेन. सो तुम्हाला तेव्हा कळेल मी FSवरनं कोणता टी-शर्ट घेतला. सो आता गप्पपणे बाईकला चावी लावतो आणि जातो, कारण मी आता आहे चर्चगेटमध्ये. मला जायचं आहे सांताक्रूजला. वाजलेत 4:30 त्यामुळे ट्रॅफिक पण भरपूर असेल दादरच्या ब्रिजवर. सो आता निघायला हवं. ही आहे माझी बाईक आणि आता मी निघतो आहे. आपला हा मुंबईचा फेरफटकाचा व्हिडिओ इथपर्यंतच होता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, त्याचप्रमाणे सबस्क्राईब करा आणि घंटीचं बेल आयकॉन देखील दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. धन्यवाद. मित्रांनो, येताना इथे मरीनला आहे ना खरंच खूप छान सनसेट तुम्हाला दाखवा असा मला वाटला. मी येताना माझं लक्ष अचानकपणे गेलं. सो तुम्ही हा सनसेट देखील एन्जॉय करा. खरंच मस्त वाटतंय ना, निवांत शांतता देखील आहे. ॲक्च्युली व्हिडिओला एंड केल्यानंतर मी घरीच जात होतो डायरेक्ट, पण येता लेफ्टला लक्ष गेलं, म्हटलं एवढं छान मंत्रमुग्ध वातावरण आहे तर मला गाडी पुढे काढण्याचं मनच नव्हतं, म्हणून म्हटलं की तुम्हाला सनसेट दाखवा. सो तुम्ही सनसेट एन्जॉय करा.